बुलढाणा जिल्ह्यातील फरार MPDAच्या आरोपीस जालन्यात ठोकल्या बेड्या। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह जालना तालुका आणि सिंदखेड राजा पोलिसांची संयुक्त कारवाई। चोरीच्या गुन्ह्यात अंधेरा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास आलेल्या आरोपी ज्ञानेश्वर उर्फ दिनकर वाघ विरोधात MPDA मंजूर झाल्याचं कळताच त्याने पोलीस ठाण्यातून धूम ठोकत जालना इथं रेल्वे स्थानक रोडवर असलेल्या एका तळघरातून बेड्या ठोकल्यात। जालना स्थानिक गुन्हे शाखा, जालना तालुका पोलीस आणि सिंदखेड राजा पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केल्याची माहिती देवळगाव राजा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस येथील ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिनकर वाघ हा आज शनिवारी अंधेरा पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात हजेरी लावायला आला असता त्यावर MPDA अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने जालनाच्या दिशेने रवाना झाल्याचा संदेश विविध पोलीस ठाण्यांना मिळाल्यानंतर सिंदखेड राजा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करत जालना गाठले। देऊळगाव राजाच्या SDPO कदम यांनी जालना पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि तालुका पोलिसांना सोबत घेऊन रेल्वे स्थानक मम्मादेवी मंदिर रोडवरील जिंदल कॉम्प्लेक्समध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कॉम्प्लेक्सला चारही बाजूंनी घेराव घालून ज्ञानेश्वर वाघ यास बेड्या ठोकत बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन केलाय। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे रामेश्वर खनाळ, तालुका पोलीस ठाण्याचे उनवणे API उबाळे, राजेंद्र कृष्णा तंखे, सचिन चौधरी आणि सतीश श्रीवास यांनी आज दुपारी अंधेरा पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर माऊली वाघ हा स्थानबद्ध इसम MPDA मधला त्याचा 379 मधला जो हजेरी होती तर हजेरीसाठी आला होता। तर त्याला ज्यावेळेस कळालं की आपली MPDAची ऑर्डर झालेली आहे त्यावेळेस तो तिथून त्याच्या साथीदारांच्या मदतीने तिथून तो पसार झाला। मग आपण आपली टीम डिव्हिजनची देऊळगाव राजा डिव्हिजनची टीम आपण लावली होती। त्या अंतर्गत शेळके साहेब सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे PSO यांनी पाठलाग करत करत ते जालना इथे आले। जालना इथे त्यांना आपल्याला CCTVमध्ये आपल्याला गाडी सापडली होती, स्विफ्ट गाडी, आणि तिचा नंबर दिसला होता। त्या नंबरच्या अनुषंगाने त्यांनी ती गाडी ट्रेस केली आणि तसेच आपल्याला त्यासाठी जालना LCBचे आणि उनवणे साहेबांचे खूप मदत झाली आणि आपण मग त्या आरोपीला ड्रायव्हर आधी सापडला आणि ड्रायव्हरच्या मदतीने आपण तो आरोपी पण ताब्यात घेतलेला आहे। मॅडम, त्यांच्याकडनं काय काय जप्त करणार, कारण चर्चा अशी की रिव्हॉल्वर आणि काही पैसे जप्त झाल्याची चर्चा आहे, काय नाही आपण गाडीचा सर्च अजून घेतोय, पण आपल्याला जे पिस्टल सापडले असं म्हणताय ती एअर पिस्टल सापडलेली आहे। पैसे वगैरे काही नाही, आपण गाडीचा सर्च घेतोय। गाडी सर्च घेतल्यानंतर आपल्याला पुढे काय काय सापडलेलं आहे हे समोर येईल।